नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं एकदा पुन्हा एकदा नाव आणि पत्ता सांगा. संजय उत्तम लाड, राहणार कनक सागज, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण आपल्या शेतामध्ये अद्रक हे उत्पादन घेतलेले आहे. हो तर अद्रक घेताना तुम्ही काही धन्वंतरी ट्रीटमेंट वापरली होती का? हो. तर काय काय वापरलं साहेब? धन्वंतरीचं कंपोस्टरी, कंपोस्टचे तणनाशक म्हणून काम करतात आपलं, आहे की नाही? तणनाशक, हां, बॅक्टेरियज किट, या ठिकाणी बॅक्टेरिया किट पण आहे बघा समोरचे. RPH 76 हे आरपीसी हे बॅक्टेरिया किट आणि ही आरपीसी 76 आणि गोप्रो गोप्रोम हे जे ऑर्गॅनिक DAP हे खत आणि आपण आपलं ते दाणेदार मधलं लिक्विड दाणेदारमध्ये RPS RPH 76 हे वापरलेले आहे. बरं, किती क्षेत्रामध्ये तुमची अद्रक होती? 28 गुंठ्यामध्ये आपली अद्रक आहे. 28 गुंठ्यामध्ये तुमची अद्रक होती. हो. आता 28 गुंठ्यामध्ये अद्रक आता ही काढलेली आहे बघा तुम्ही. हो. नुकतीच शेतातून काढून आणलेली. हो. 7 एप्रिल 2024 ला आपण या ठिकाणी उपस्थित आहे. हो. हे बघू शकता अद्रकची क्वालिटी सुद्धा या ठिकाणी. बरं साहेब, तर जी अद्रक आपण काढली आता हो. या ठिकाणी बघा, हे बेट आहे की नाही एकायचा, हो. याला किती फुटवे निघाले ते बघा सर. तर तुम्ही मोजले होते मागे एकदा सांगितलं तुम्ही, आहे की नाही? हो. साधारण 50च्या पुढेच फुटवे असते. 50च्या पुढं फुटवे होते, आहे की नाही? मग तुम्हाला या 28 R मध्ये हां. तर किती अद्रकचा अंदाज आहे बरं? तुम्ही याचा अंदाज काढला असेल. 65-70 क्विंटलचा अंदाज आहे. 65-70 क्विंटल अद्रक. आणि परत त्याच्यामध्ये तुमची हळद पण होती. हळद, ती की आता बाजूच्याच रूममध्ये आपली हळद ठेवली आहे हळद आपण. ठेवली. ती जवळपास किती निघाली असेल? ती 6 ते 7 क्विंटल हळद असते. तर म्हणजे एकूण सरासरी 80+ 80च्या आसपास पूर्ण पूर्ण उत्पादन 28 R मध्ये, 28 म्हणजे पाऊण एकरमध्ये पाऊण एकर. 80 क्विंटलच्या जवळपास हे ॲव्हरेज तुम्हाला निघालेलं आहे. हो. एकरी म्हणजे 100+ असं म्हणताय. या ठिकाणी बघू शकता हे अद्रकीचं निवडण्याचं काम सुरू आहे बाजूला. आणि काही अद्रकीचा भाग या बाजूच्या रूममध्ये सुद्धा ठेवलेला आहे. समोरची रूम हे निवड करणं चालू आहे. तर साहेब, तुम्हाला हे जे RPC 76चे वापर केलेला आहे की धन्वंतरीचे उत्पादन वापरले, हो. काही अशी महाग खर्चिक वाटले का बरं नाही, उत्पन्नाच्या तुलनात? नाही. नाही. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही, अद्रकवाल्या शेतकऱ्यांना? प्रत्येकानं धन्वंतरीचे प्रोडक्ट हे वापरून बघावं. वापरून बघावे. साहेब, तुम्ही किती वर्षापासून वापर करता बरं या धन्वंतरीच्या औषधांचा? साधारण 4-5 वर्षापासून. 4-5 वर्षापासून. हो. 7 एप्रिल 2024 आज आहे. 2018 18-19 पासून तुम्ही वापर करताय. हो. आणि तुम्ही सातत्याने वापर करता विशेष करून, आहे की नाही? असे प्रत्येक उत्पादन तुमचे जोरदार असतात. तर आता पुढील वर्षाचं नियोजन काय आहे तुमचं? पुढील वर्षी आता जेवढं पण अद्रक निघालंय आपलं, 60-70 क्विंटल जे निघालेले सध्या निघालं. अद्रक. हळद पण निघाली. हळद पण नाही अशी अशी तर तेवढं पण 80 क्विंटल तुमचं क्षेत्र आहे. हो. हे अद्रक आहे, हळद आहे. हे काय करणार आपण आता? पूर्ण लागवडीसाठी ठेवलेलं. पूर्ण लागवडीसाठी. म्हणजे बाहेर तुम्ही देत नाही. आज मार्केट भाव जर बघितला, हो. आज बेनेचा भाव 11,000 ते 12,000चा भाव चालू आहे. 11.5 म्हणजे आज तुमचा 8-8.5 लाखाचा जो माल आहे आपल्याकडे, हा पूर्ण तुम्ही आता काय करणार आहे? पूर्ण घरात ठेवलं, घरात ठेवून आपल्या नवीन शेतीसाठी उपयोगात आणणार आहे. लागवड करणार. बरं, तुम्ही समाधानी आहात का हे वापरून? 100% 100% समाधानी आहे. हो. ओके, थँक्यू.